वणी तालुक्यातील पेटूर येथील आदिवासी बांधवांचा गोंडी धर्म सप्तशृंगी ध्वज दिनांक 22 डिसेंबर 2023 ला ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी उपडून फेकला व गोंडी धर्म ध्वजाची विटंबना केली। त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आहे। यात दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी 22 जानेवारी 2024 ला गोंडवाना संग्राम पार्टीच्या वतीने वणी उपविभागीय कार्यालयावरती अटक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व निरंजनदादा मसराम यांनी केले। मोर्चात मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते। म्हणजे वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं पेटूर गाव आहे। त्या पेटूर गावामध्ये गोंडी धर्माचं आदिवासीचं धार्मिक ध्वज होता, धार्मिक दैवत होते। तिच्या ग्रामपंचायतने, तिच्या सरपंचांनी प्रशासनाचा सहारा घेऊन आदिवासीला कुठलंही नोटीस न देता, पूर्वसूचना न देता तिथे आदिवासी कोणी गावामध्ये हजर नसताना शेतात कामाला गेले अशा अवस्थेमध्ये 1 ते 1:30च्या दरम्यान त्यांनी तो झेंडा उपडला आणि धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केलं, आदिवासीवरती अन्याय केला। एकीकडे या देशामध्ये राम मंदिर जन्मभूमी सोहळा मोठ्या उत्साहाने देशाभर साजरा केला जात आहे। त्याला आमचा विरोध नाही, आमचं समर्थन आहे। परंतु दुसरीकडे याच देशामध्ये आदिवासींचं, मागासवर्गीयांचं धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करणे, झेंडा उठून फेकून देणे हे या देशाच्या संविधानाने दिलेले आर्टिकल 25 प्रमाणे हा फार मोठा अन्याय आहे। याच्यावरती प्रशासकीय कारवाई, घटनात्मक कारवाई हवी, यासाठी आजचा हा अटक मोर्चा।